प्रत्येक गोष्ट फोन करून की मी स्वतः फवारताना संजूभाऊला औषध टाकताना सरांचं हे ते असं म्हणजे एक कारण 5 वर्ष गाव चालवलं तिथं डायरेक्ट फवारायला झालो की मी म्हणत असतो सर ते मग एक वेळ बरं वाटतं गावाचं लय होतं म्हणून तिकडं बागत केलं बरं ती बागत नाही आता झोप लागली नाही त्या दिवशी म्हणजे माणसाला एवढं जीवन एकंदरीत आणि त्यात आता तुमच्यासारखा हा कोहिनूर हिरा परिस्पर्शास तुमचा सारख्या त्या पुरुष सारख्या भागाला लागला आणि अनेक खरं तर मी प्रत्येक माणसाला सांगतो की कुंभार सरचं यश ॲग्रो लॅब मधून ज्या पद्धतीनं मार्गदर्शन सोशल मीडियावर होतं म्हणजे मोबाईल घेतलं की आपण म्हणतो काय बघायला पाहिजे फालतू बघायपेक्षा मी सरांना सुद्धा सांगितलं की तुमचं मी फार मोठा फॅन आहे जेवढं कोण बघत नाही तेवढं मी तुमचा कंटिन्यू व्हिडिओ तुमचा व्हिडिओ पडला की मला बघायचं कधी बघण्याची इच्छा होती म्हणजे एवढं सुंदर तुमचं प्रत्येक गोष्ट विश्लेषण करण्याची पद्धत असेल त्या प्रत्येक गोष्टीचं खूप सुंदर म्हणजे तुम्हाला माहित नाही तेवढं माणसं तुमचं ते फॅन फॉलोअर्स आहे ते शेअर का म्हणजे गोष्टी प्रत्येक गोष्टी लाईक करणं तर सोडून तर मी प्रत्येक गोष्टीच्या कमेंट तुमच्या व्हिडिओला करतो आणि तुमचं ते शेड्यूल आहे म्हणजे शेतकऱ्याला बोलण्याची ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे त्या पद्धतीनं तुमचं बोलणं येतं आणि त्या पद्धतीनं आता खरं तर तुम्हाला मी बाकीचं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय फायदा होतो माझ्यासारख्या शेतकऱ्याला त्या पद्धतीनं शेड्यूल मिळालं आणि हाफ सीझनचा खूप मोठा म्हणजे 30-35-40 हजारात माझी काडी तयार झाली SSM ची 2 एकराचा प्लॉट खूप सुंदर एवढा माल लागलाय की 70-80 त्या घड होतं काढून टाकून आता परत तुम्हीच सांगितलं की माल एवढा ठेवू नका म्हणल्यावर मी सुद्धा परत कमी करूच वाटेना मी कमी केलं ती घरची आई म्हणायची यार तोडू नको लोकांना लागे नाही तर तू इथं काय करतोय तोडतोय मी सांगायचो नाही कुंभार सरने सांगितले कमी माल चांगली क्वालिटीचे दिवस आहेत त्या पद्धतीनं माल लागला तुमच्यामुळं आणि तुम्ही आज योगायोगानं खरं तर आला पुळूजला आणि जे म्हणजे वाट बघत होतं जसं आयुष्यात एखादा माणूस म्हणजे टर्निंग पॉईंट असतो द्राक्षामधला तसं पुळूज भागातल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही आयुष्यातले एक तारणहार आणि टर्निंग पॉईंट म्हणजे खूप मोठ्या द्राक्षाचा आम्हाला तात्याला सवय लागली द्राक्षे म्हणलं का आकडा 3-4 लाख खर्च दिलाच नाही आमच्याकडे काय तुम्ही आम्ही ते शेंगदाचा पेंट सुद्धा घातली सर की मी दिलं पडत नव्हतं कोण म्हणलं बरडा टाकावला बरडाच टाकला नाही काय म्हणजे काय करायचं ठुलंच नाही काय राहिलंय का ते आपल्याकडून करायचं काय भानगड कुठलं कोणी काय जण एक जण म्हणलं द्राक्ष दारू पाच जेवढे खास येते द्राक्ष दारू बसली वाटायला ती काय तर औषध येतात तेव्हा बाग 3 दिवस कोमात जाते अपेक्षा सुपर हा ते 3 दिवस झोपते म्हणून तशी दारू जाय काय घ्या दारू केली काय करायचं प्रयोग कुठलाच राहिला नाही आमच्या हातात आणि भाऊ किंमत सर आमच्याकडे विचारायची भानगड नाही तुम्ही जर सांगितलं बाग ह्या औषधामुळे चांगली येते ती ढिलं पडलूच नाही आम्ही ती आणि ती संपीलं म्हणून आजच 2 पेट्या शेवट आहे का समज आपल्याकडे घरी आपल्या चट्टी भाकर खायची तिथून पिठीच आणायची म्हणजे एवढा भयान खर्च केलाय म्हणजे कुठलंच आता आमचं काय झालंय बँका इकडं कोणी नाही एवढी वाईट अवस्था होऊन बसली पहिले त्या गावात बँक कुठली योगा म्हणायची तात्या म्हणजे आमचं काय टकुरीत केवसराय तेवढं कर्ज होऊन बसलेली आणि ती बँकेवाली पटाळून गेली गाव ब्लॅक लिस्टला टाकू म्हणते आमचं काय करत नाही पण आपली काय चूक आहे समाजात 5 वर्षात कुठं उत्पन्न आहे हो म्हणजे एवढं भयान एकंदरीत वाईट वाटतं की एका दृष्टीतनं एवढं चांगला संघर्ष कष्ट तर खूप केलंय शेतकऱ्याच्या म्हणजे आमचे त्या सर मला मी आवर्जून ह्या गोष्टी सांगतो तात्याला पण माहित आहे तात्या असतील संजूभाऊ असतील आता ते तुमच्या त्या शिटीतल्या पायाशींची पंजनं पांढरी असतील आमच्या पायाशींची हिरवी पडली ती पायातली पंजनं ती गंधक नाही तसं चालेल हो म्हणजे आमच्या बायको घरी यायला तयार नाही पाया औषधांची सगळा राडाच आपला उठला एवढं म्हणजे आपण त्यात काम करतोय म्हणजे आणि पोराशींचं बी आपल्या अवस्था आणि सर आमचं आयुष्य खरंच कमी व्हायला लागले आणि त्यात काय होतं औषधानं कमी व्हायला लागले आणि ती खर्च आकडं ऐकून फार कमी झालं पण ज्यात तुम्ही आज आला ही लय मोठं कमी खर्चात तुमचं टायटल काय ते कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न आणि उत्कृष्ट क्वालिटीची द्राक्षे कुंभार यश ॲग्रो यांच्या माध्यमातून तयार आणि शक्य केलंय ते आज माझा प्लॉट बघितला तर खूप सुंदर एवढा सुंदर आहे की मला प्रत्येक वर्षी प्लॉट येतो पण त्या प्रत्येक वर्षीपेक्षा सुद्धा खूप सुंदर प्लॉट आला आणि कदाचित आपली योगावर पुढं भेट होईल याचा प्लॉट नक्की कारण म्हणजे ते माझं काय झालं ते चाणक्यावणी झालंय तुम्ही नाही मी दुसरीकडे तुमचे ते बघून ऐकून बाहेर शिकून तयार झालो तुमचा एक शिष्य तयार झाला असो आज तुम्ही योगायोगानं पुळूज आमच्यासारख्या या राजा लिंगेश्वराच्या नगरीमधले एक तारणहार द्राक्षात मधले देव आलात
आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि खरंच आज तुम्ही मार्गदर्शन करत असताना एक चांगली पिढी, चांगली द्राक्ष बागायतदार घडावे आणि पुढं चांगलं समृद्ध व्हावं. कारण उद्ध्वस्त झालेल्या माणसाला कुठंतरी आधार असावा म्हणून आज तुमचा हा आधार आम्हाला लाभला. तुमच्यासारखं द्राक्षेशातला तर डॉक्टर PhD माणूस या ठिकाणी येणं ते ऐकायला मिळणं आमचं सुद्धा भाग्य. आज आमचे वाघबडे ॲग्रोचे मालक असतील, धनाजीराव असतील, सगळेच आपले हे भाऊसाहेब असतील, तात्या तर आता आले, तात्या बोलतील, संजूभाऊ असतील, आमचे चव्हाणसाहेब टाकळीवरून आलेली सगळी मंडळी बरीच आलेली आहेत. आणि चांगल्या पद्धतीनं आज तुमचं जे ऐकायला आम्ही बसलोय, खरं तर ऐकायला मिळणं हे भाग्य आहे. आमची काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून तुमच्यासारख्या माणसाचं आम्हाला ऐकायला मिळायला लागलं. कारण तुमचं शेड्यूल बघितलं की तुम्हाला 1 मिनिट सुद्धा वेळ नाही कुंभार सरांना. कारण सोशल मीडियावर रोज व्हिडिओ अपलोड करणं काही साधी गोष्ट आहे. ती बनवणं, त्याच्यावरनं ते बोलणं, ते सुचणं आणि प्रॅक्टिकली अनुभव घेऊन सांगणं त्या फार मोठ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मला खरंच तुमचं कौतुक आहे. आणि तुम्ही इथं समोर बोलून विथ सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, हे खरं तर वेगळे, म्हणजे खरंच चांगली एकदम खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे दुधात साखर असा योग, शर्करा योग आहे अशा पद्धतीचं. कारण मी सुद्धा बघतो की सोशल मीडियाचं काम असतानाच वादळवाट 55-77 महाराष्ट्राच्या टॉपच्या म्हशीचं गोट दाखवत होतो. मागच्या 1 महिन्यापूर्वी मी तात्याला म्हणत होतो माझं चॅनल, प्रत्येक जण मला म्हशी किती धावताय, काय धावताय म्हणायचे. पण जेव्हा द्राक्षीला माल लागलाय बंद आपला चॅनल थांबवा आता म्हणलं. की माल आता आपण वाढवणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या म्हशीच उधळते नाही घेतलं म्हणलं, दुसरं काय नाही. म्हणून ते व्हिडिओ पण थांबवला आपण. मला मस्त लोकांच्या कमेंट पडते त्या व्हिडिओ टाकाई, मी म्हणलं द्राक्षीच टाकतो पण दुसरं काय टाकत आहे आता. ते बाकीचं थांबवलं मी. कारण मी सर तुम्हाला अभिमान वाटेल की 2 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि डॉलरमध्ये पैसे यायला लागले. आणि डॉलरमध्ये मस्त जमा होती आता, पण ती नगू वाटायला लागले कारण बागाचं इच्छित्र दिसायला लागले. आणि आता काय व्हायला लागले सर माहित आहे का, आम्हाला लागले तर माल, आणि माल लागणारा माणूस म्हणजे भाग्यवान आहे. आणि त्या माणसाला तर रातपर्यंत झोपच लागेल, रातच्या 12ला उठून घड कसा लाभला ना बघतोय ते. त्यामुळं त्यात आता पण आम्ही जरा मनावर ताबा ठेवलाय की खर्च करा नाही. काय सांगतात कुंभार सर, थोडक्यातच लय करा नाही. लय केलं आणि संकट आल्यावर काय वाचत येतंय काय, औषध दुकानदार सकाळी दारातच आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं होय तसं आहे का, औषध दुकानदारांना राग येईल पण नाही. सगळ्या तुम्ही शेतकरी या सगळ्या गोष्टी होत असताना आज खरंच सर तुम्ही आलात, आम्हाला बरं वाटलं. तुमच्यासारख्या व्यक्तीचं पाय या पुरुष नगरीला लागलं निश्चित. आणि तुम्ही जे सर्व्हिस देताय शेतकऱ्यांना, ती सर्व्हिस किंवा तुम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करताय, जे शेतकऱ्यांना संबोधित करताय, निश्चित आज कुठल्या तरी एका शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चित लागणार आहे, शेतकऱ्याच्या मुलाचा आशीर्वाद लागणार आहे. कारण काबाड कष्ट कुठं असतं तर हे द्राक्षेमध्ये असतं. लहान लहान मुलं न करणं वयात, म्हणजे सर नोकरदाराची मुलं सुट्टी असली का पिकनिकला जातात, वडापाव भाजीपाव खाते ती समाधान, बरोबर आहे का. आपली पोरं काय करते ती बागेतला जे आल्या उपस्थितच नाही. खरं आहे म्हणजे नोकरदाराची पोरं सुट्टीला कुठेतरी जाऊ म्हणते ती, पण आपल्या शेतकऱ्याची द्राक्षेवाल्याची पोरं रानात कष्ट करते ती, बापाला साथ द्यावं न कळत येणाऱ्या वयात कष्ट गुरावणी पोरं करते. हे फार म्हणजे सर द्राक्षेवाल्याचा संघर्ष बघितलं की वाटतंय जीवन, एखाद्या माणसाला जीवन नको जर वाटायला लागलं त्याला नेऊन द्राक्षेवाल्यात 1-2 दिवस सोडायचं. ती म्हणते आपलं लय चांगलं आहे, काहीच चांगलं नाही. म्हणजे एवढ्या वाईट अवस्थेत आम्ही जीवन जगतोय. आणि जे घरात कधी खायला 10 रुपयाचं पोऱ्या हातात वस्तू देत नाही, पण आम्ही 5,000चं पाणी काढून फवारतोय. फवारलंय नाही आपण, फवारलंय, पण आमच्या हाती काय लागलं नाही. आमचं टायटन बुडायला लागलंय. तुम्ही वाचवा, तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करा, नाहीतर आम्ही ठरवले उपसायचंच आहे. ह्याचं काय ठेवायचं नाही, काय बोलून गेलाय जीव म्हणजे काय राहिलं नाही. आणि त्यात काय व्हायला, औषधानं साथ दिली नाही आणि एक निसर्गाने साथ दिली नाही. हो कधी न पडणारा पाऊस मार्चला आणि एप्रिलला, काय म्हणजे एवढं वाईट वाटतंय की त्यावेळेस जगात काय, म्हणजे जगात काय वाटतंय की तर ती वाईट वाटतंय की पावसाळ्यात पाऊस पडू द्या ठीक आहे, पण उन्हाळ्यात बी पाऊस पडायला, माल उतरायच्या टायमालाही पाऊस पडायला लागला. आणि आता ती आपण ती घड समाधान बघताना काय रातभर झोप लागते का 13-14 दिवसापासून. कोंगा दिसला तरी मी उघडून बघायचा आहे, उघडून नाही बेटा फुलून असं बघतोयच, पण घड घड बघितल्या तर आल्यात. आता पुळूस मध्ये तर बरोबर दिसतंय का सगळी घड. मी काय मला तर काय फिरत नाही, मी त्या म्हशीमुळे बाहेरच फिरलोय बऱ्यापैकी.
पण घड आल्या तर बाहेर. आज सर तुमच्यासारखा दैवत या ठिकाणी आल्यात. माझ्यानंतर तात्या पण शेतकरी होते बोलत्याला. नाही बोला की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगा. तुम्हाला पण लय माहित आहे आपण की धंदा वाईट झालाय आपला. तुम्ही सांगणं बी गरजेचं आहे तळमळ शेतकऱ्यांची. सर आज तुमच्या माध्यमातून एक सुवर्ण योग आम्हाला या ठिकाणी आला. आभारी आहोत सर. धन्यवाद.